नमस्कार, मी प्रसाद मदनाई जाधव, यल्लमा रेणुका मंदिर याचा पुजारी. दरवर्षी जो कंकण विमोचन सोहळा रेणुका मातेचा असतो, तो जसा सौंदतीत पार पडतो, तसा आपला कोल्हापुरील श्री रेणुका मंदिर यल्लमा वड्यावर देखील हा सोहळा पार पडतो. तर येथील पौर्णिमा म्हणजे उद्याची 3 तारखेला हा कंकण विमोचन सोहळा पार पडेल. तर सकाळी नित्यदेवीची पूजा होईल. पूजा अर्चा पौर्णिमा झाल्यानंतर दुपारची आरती होईल. आरती झाल्यानंतर पालखीच्या 5 प्रदक्षिणा होतील आणि नंतर संध्याकाळी पुन्हा परत देवीचा दुसऱ्यांदा अभिषेक होऊन तिला पांढरे वस्त्र परिधान केले जातील. पांढरे वस्त्र परिधान करण्याचा अर्थ म्हणजे रेणुकाचे कंकण विमोचन सोहळा म्हणजे रेणुकाची विधवापन. जे रेणुकाला दुःख जे आलेलं असतं, परशुरामाने जेव्हा शस्त्राणू राजाचा वध केला तेव्हा रेणुकाला 3 घटकेसाठी विधवा पण आलं होतं. रेणुकाला 33 कोटी देवांनी आशीर्वाद दिला की रेणुका ही जगात सत्याची पवित्र अशी पतिव्रता. आता पतिव्रता म्हणल्यानंतर याचा अर्थ काय होत नाही, कारण जेव्हा रेणुकाच्या पतीचा वध झाला तर पतिव्रता या शब्दाला काय अर्थच उरत नाही. तेव्हा 33 कोटी देवांना परशुरामाने प्रश्न केला, तुम्ही माझ्या मातेला 33 कोटी देवात पतिव्रतेचा आशीर्वाद दिलाय, तर आता तिचा पतीच नाही, माझे वडीलच नाही, त्या ह्या आशीर्वाद काय उपयोगाचा. तेव्हा सगळ्या देवांनी मिळून महर्ष ऋषी जमदग्नींना पुनर्जीवित केलं, त्यांच्या मुखात अमृतकुपी दिली, सजिवंत केलं जमदग्नींना. पण हे सगळं होता होता 3 घटके उलटून गेले होते, म्हणून रेणुकाला म्हणतात 3 घटकेची रेणुका रांडाव. तर हा विधवा पण जो होतो या तिथेला होतो, म्हणजे 3 तारखेला उद्या त्याचा कन्फर्म विमोचन सोहळा असणार आहे. तर आपली पालखी जाणार ऋषी जमदग्नींच्या इथे. ऋषी जमदग्नींच्या इथे होम हवन केलं जाईल. त्याच्यात आपण जनजोगती म्हणजे आमचं जे लग्न देवीसोबत लागलेलं असतं, तिच्या दुःखात सामील होण्यासाठी आम्ही जनजोगते सगळे तिथे तिच्या कंकण विमोचन सोहळा तिथे पार पडतो. आमच्या सगळ्या बांगड्या तिथे वाढवल्या जातात. त्याच्यानंतर जोपर्यंत आंबील येत नाही तोपर्यंत काही श्राद्ध शंकर रेणुकाला केला जात नाही किंवा कुंकू देखील लावला जात नाही.